माझं वय आहे 27 वर्ष. मी 2022ची पासआउट आहे आणि मी आहे एक MPSC ॲस्पायरंट जिचा अजून रिझल्ट आलेला नाही आहे. तर गेली 4 वर्ष झालं पासआउट झाल्यापासून MPSC आणि पुस्तकं हेच माझं जग आहेत. त्यातली पहिली 2 वर्ष म्हणजे 2022 ते 2024 या 2 वर्षात मी एका खाजगी कंपनीत नोकरी सांभाळत हा लढा दिलाय. लोक आजही मला विचारतात की अजूनही तेच का करतेस, किंवा आता थांबायची वेळ आली नाहीये का? पण खरं सांगू तर कधी कधी नाही तर खूप वेळा हा प्रश्न मी स्वतःलाही विचारलाय. पण थकलो म्हणून थांबणं आणि ध्येय पूर्ण झालो म्हणून थांबणं यात फरक असतो ना. माझा लढा अजून संपलेला नाहीये. हा फक्त एक प्रयत्न नाहीये, तर हा माझा शेवटचा प्रयत्न आहे माझ्या पूर्ण क्षमतेनिशी. 2022 मधल्या त्या मुलीला आज मी जिथे आहे ते बघून आश्चर्य वाटेल, म्हणजे कसं काय एवढ्या पेशन्सनं ही तिथे थांबली आहे. पण 2026 मधल्या त्या भविष्यातील मी साठी मला पुन्हा एकदा मैदानात उतरायचंय, कोणत्याही जर तरला न बळी पडता, त्यामध्ये न अडकता. आणि खरं सांगायचं तर हा आत्ता सध्या तो काळ आहे जिथे मला गॅपची चिंता करायची नाहीये, तर फक्त माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचंय. जर मी जिंकले तर हा विजय माझ्यासाठी खरंच खूप मोठा असेल. आणि जरी हारलेच मी, म्हणजे नाही झाली माझी एक्झाम क्लिअर, तरी ॲटलिस्ट मला हे गिल्ट नसेल आयुष्यभर की मी पूर्ण क्षमतेनिशी ट्रायच केलं नाहीये. तुमच्यापैकी असे लोक असाल ना जे 27-28 वर्षांचे आहेत आणि ज्यांनाही वाटतंय की आपण मागे पडलोय. आपल्या आजूबाजूचे, आपल्या सोबतचे, आपले क्लासमेट्स, आपले फ्रेंड्स हे आयुष्यात खूप पुढे निघून गेलेत. आज त्यांना खूप मोठ्या पगाराची नोकरी आहे आणि स्टील यू आर हिअर. अजूनही तुमचं काहीच झालेलं नाहीये. बरं, तुम्हाला माहीतही नाहीये की उद्या तुम्ही सक्सेसफुल होणार आहात की नाही. पण मी त्या सर्वांना हेच सांगू इच्छिते की एक लक्षात ठेवा, स्वतःला एक प्रामाणिक संधी देण्यासाठी ना कधीच उशीर झालेला नसतो. चला, हा प्रवास आपण ना पुन्हा एकदा सुरू करूयात सोबत. समाजासाठी नव्हे किंवा कोणाला सिद्ध करण्यासाठीही नव्हे, तर स्वतःसाठी, स्वतःतल्या त्या मुलीसाठी, त्या मुलासाठी जिने 2 वर्षांपूर्वी, 4 वर्षांपूर्वी हे स्वप्न पाहिलं होतं. एकदा शेवटचा लढा तर देऊयात पूर्ण ताकदीनिशी.